स्वप्नील जोशी यांना आलेला श्री स्वामी समर्थ यांचा अनुभव। श्री स्वामी समर्थ। स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। स्वामी भक्त पुन्हा एकदा घेऊन आलो आहे एक छानसा अनुभव। बघा, आजचा जो अनुभव त्यांचा आहे, ज्यांना तुम्ही सगळेजण ओळखता, ते म्हणजे स्वप्नील जोशी। बघा, प्रत्येकाला स्वामींचा अनुभव हा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात येत असतो। फक्त काही जण ते आपल्याला सांगतात तर काही जण सांगत नाही। खरं तर आपल्याला आलेले अनुभव हे आपण नक्कीच इतरांना सांगितले पाहिजे, कारण त्यामुळे स्वामींवरचा जो विश्वास असतो तो अजून वाढत असतो। स्वामींचे अनुभव इतरांपर्यंत पोहोचावे आणि तुम्हालाही जर खरंच असे अनुभव येत असतील तर नक्कीच आमच्यासोबत शेअर करा। चला तर मग स्वप्नील जोशी आपल्या स्वामी महाराजांबद्दल काय सांगतात ते बघूया। स्वप्नील जोशी यांच्या शब्दातच आता मी तुम्हाला त्यांचे विचार सांगणार आहे। मी स्वप्नील जोशी। माझं भाग्य आहे की आज मला श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल काय वाटतं ते सांगण्याची संधी भेटली आहे। तर बघा, स्वामी बद्दल बोलण्याची संधी मला मिळाली त्याचा मला खूप आनंद होत आहे। मला असं वाटतं की माझं आणि स्वामींचं हे नातं जन्माजन्मांतरीचं आहे। त्याचं कारण असं की माझे वडील मोहन जोशी आणि आई अनुराधा जोशी यांच्यामुळे मला स्वामींचं वेड लागलं, कारण गेल्या 50 वर्षापासून माझे बाबा स्वामींचं करतात आणि आम्ही जेव्हा गिरगावात लक्ष्मीबाईची चाळ या ठिकाणी राहायला होतो तेव्हा कांदेवाडीत जो स्वामी समर्थ यांचा मठ आहे त्या ठिकाणी माझे बाबा जात असत। बाबांची दिनचर्याच अशी असायची की ते सकाळी लवकर 5-5:30 ला उठायचे, कारण आमच्याकडे तेव्हा 5-5:30 ला पाणी यायचं आणि त्यावेळेस पाणी भरण्यासाठी जेव्हा बाबा उठायचे त्यानंतर पाणी भरल्यानंतर ते अंघोळ करून कांदेवाडीत स्वामींच्या मठात जात होते, स्वामींचे दर्शन घेत होते आणि त्याच्यानंतर ते घरी येत होते। आणि खरं तर तेव्हापासून त्यांचा दिवस सुरू होत होता। सर्वप्रथम स्वामींचे दर्शनच होत होते आणि मी लहान असताना अनेकदा असं व्हायचं की मी जेव्हा सकाळी शाळेत जायला उठायचो तेव्हा मला बाबा दिसत नव्हते आणि मग मी आईला विचारलं की बाबा कुठे आहेत, बाबा कुठे गेले, तर आई म्हणायची अरे बाबा मठात गेले। आणि मठ हा शब्द इतक्या लहानपणापासून माझ्या कानावर पडला की मला मठ म्हणजे काय हे माहीतही नव्हतं। आणि मग मठ म्हणजे काय हे तेव्हा मला समजलं जेव्हा आई बाबा मला स्वामींच्या मठात मध्ये घेऊन गेले। मला आठवत नाही पण मला कळत नव्हतं, तेव्हापासूनच मला स्वामी या नावाची गोडी लागली। मी फार धार्मिक नाही, पण माझे बाबा मला पहिल्यापासून सांगतात की मी रामायणात काम केलं, कृष्णात काम केलं आणि त्यामार्फत मला मोठमोठ्यांचे आशीर्वाद मिळाले, मोठमोठ्यांचे आशीर्वाद मला लाभले आणि अनेक मोठमोठ्या धार्मिक संत, महात्मे किंवा गुरु अनेक जे जाणकार होते त्यांच्या सानिध्यात मी आलो आणि त्यांना भेटण्याचा आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी योग आला व त्या प्रत्येकाचे म्हणणे हेच होते की कलियुगामध्ये परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एक साधा, सोपा आणि सरळ मार्ग कुठला असेल तर तो आहे नामस्मरण। बघा, त्यांनी सगळ्यांनी मला हे सांगितले की नामस्मरण हाच खरा सोपा मार्ग आहे ज्याद्वारे आपण देवापर्यंत पोहोचत असतो। तर बघा, हे सांगताना मला प्रचंड आनंद वाटत आहे की मी अगदी लहानपणापासून स्वामी महाराजांचं नामस्मरण करत आलो आणि त्याचं कारण आहे माझे आई बाबा। माझ्या आई बाबामुळे खरं तर मी नामस्मरण करायला सुरुवात केली आणि नामस्मरण करण्यामध्ये काय ताकद आहे हे फक्त तोच सांगू शकतो जो नित्य नियमाने नामस्मरण करतो। खरोखर नामस्मरणाचं मोल एक खूप आहे। नामस्मरणामध्ये ती एनर्जी, ते व्हायब्रेशन, ते फील करण्यासाठी तुम्ही नामस्मरण जेव्हा कराल तेव्हा ते तुम्ही स्वतः कराल तेव्हाच फील कराल, तेव्हाच तुम्हाला तो अनुभव येईल आणि त्यामुळे प्रत्येकाने नामस्मरण हे केलेच पाहिजे। मी स्वतः लहानपणापासून स्वामी समर्थांचे नामस्मरण करतो। पुढे जाऊन ते म्हणतात की पण या ठिकाणी आवर्जून मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की मी स्वामींचे नामस्मरण करतो म्हणून तुम्हीही तेच करा या ठिकाणी अजिबात सांगणार नाही। उलट तुम्ही ज्या शक्तीला मानतात, श्री दत्त, पांडुरंग, श्रीराम, कोणत्याही देवावर ज्यावर तुमची श्रद्धा आहे ते तुमचं आराध्य दैवत आहे, त्या शक्तीचं नाव तुम्ही घ्या, त्यांचं नामस्मरण करा। मी स्वामींचं करतो म्हणून तुम्ही हे स्वामीचं करा असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण रूप जरी वेगवेगळी असतील तरी देव मात्र हा एकच असतो। पण ज्या शक्तीचं तुम्ही नामस्मरण करणार तेव्हा मात्र तुमचं मस्तक हे ठिकाणावर राहू द्या आणि अंतःकरणापासून तुम्ही ते नामस्मरण करा आणि मला खात्री आहे की ती शक्ती तुमच्यासाठी उभी राहते। तर संकट काळात तुमच्या सोबत असते आणि त्या आनंदात आणि दुःखात दोन्हीही प्रसंगात ती तुमच्या सोबत असते, तीच तुम्हाला ताकद देते। जसं मी स्वामींचं नामस्मरण करतो म्हणून मला त्यांचा अनुभव आहे की अनेक चांगले वाईट प्रसंग मी ही पाहिले, माझ्या कुटुंबानेही बघितले, परंतु त्याही परिस्थितीत स्वामी आमच्यात
कायम सोबत होते. एक वेळ अशीही आली होती की तेव्हा वाटलं होतं की आता सगळं काही संपलंय, उद्याची सकाळ होईल की नाही, आणि अगदी नाकातोंडाशी पाणी आलं होतं व यात बुडणार व संपणार असं वाटत होतं. परंतु त्याच क्षणी स्वामींनी अलगद उचलून बाहेर कधी काढलं हे देखील आम्हाला समजलं नाही. आणि हीच मी उदाहरणं दिली, तेच प्रत्येकाच्या बाबतीत होत असतं. फक्त त्यासाठी ही शक्ती मात्र आपल्या सोबत असायला हवी. आपण इतक्या संकटातून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे काही झालं नव्हतं आणि आपण उगाच एवढा विचार करत होतो. जेवढ्या मायेने स्वामी आपल्याला सांभाळतात तितक्याच शिस्तीने किंवा तेवढेच करत आपले स्वामी महाराज आहे हे देखील आपल्याला मान्य करावे लागेल. कारण जर आपल्याकडून काही चुकलं किंवा आपण स्वतःहून काही चुका करत असू तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं फळ ताबडतोब मिळतं किंवा आपल्याला ते लगेच त्याच क्षणी फेडावेही लागतं. स्वामी महाराज असेच आहेत. प्रेम दिलं तर भरपूर करतात, पण आपण स्वतःहून काही चुका करत असू तर कान धरायलाही ते मागे पुढे बघत नाही आणि याची जाणीव प्रत्येक स्वामी भक्ताला असतेच. स्वप्नील जोशी पुढे म्हणतात की गमतीशीर असा प्रसंग स्वामी बद्दल सांगायला माझ्याकडे नाही, पण माझा हा अनुभव आहे आणि मी एवढेच सांगतो की एक शक्ती, एक ताकद आणि एक आशा आणि जिद्द म्हणा स्वामींकडून मिळाली, स्वामींच्या नामस्मरणाने मिळाली व त्यांच्यामुळे मी कधीही आजपर्यंत अपयशी झालेलो नाही. चढ उतार आले नाही असं नाही, पण प्रत्येक चढ उतारांमध्ये स्वामी माझ्या सोबत होते. त्यामुळे मला झळ काही पोहोचली नाही आणि पुन्हा मी जिद्दीने उभा राहिलो. त्यामुळे हे सगळं काही आहे. आज मी जो काही आहे ते फक्त माझ्या आई वडिलांमुळे आणि स्वामींमुळे. कारण आई वडिलांनी मला स्वामी मार्गात आणले होते. आपल्या दिवसातला थोडा वेळ आपल्या शरीरासाठी द्या आणि थोडा वेळ आपल्या मनासाठी द्या. शरीरासाठी तुम्ही व्यायाम करा, तसं मनासाठी तुम्ही नामस्मरण करा. जेव्हा की तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात कराल तेव्हा आपोआप तुम्हाला बदल जाणवू लागेल. आणि हे मी सांगतो म्हणून करू नका, तर तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि तेव्हा तुम्हाला नामस्मरणाचे महत्त्व कळणार आहे. स्वामींचा आशीर्वाद, स्वामींची कृपा ही जशी माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर होती तशी सगळ्यांवर राहू. आणि असं म्हणून त्यांनी त्यांचा अनुभव संपवला आहे. तर बघा बघतो, फक्त अशा पद्धतीने आपण स्वप्नील जोशी काय म्हणतात हे ऐकूया. तर खरंच त्यांच्या बोलण्यात 100% खरं सांगितलं आहे. नामस्मरणामध्ये प्रचंड ताकद आहे. आपण काही करू शकत नाही, परंतु नामस्मरण आपण कुठेही करू शकतो. नामस्मरणाला कुठलीही बंधनं नाही. त्यामुळे तुम्हीही नामस्मरण करा आणि स्वामींना प्रसन्न करून घ्या. तर बघतो कशी वाटली माहिती कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.